नीट पेपरफुटीनंतरचा मोटेगावकरांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाचा हा व्हिडिओ आहे। नीटची नवी तारीख आल्यावरती मार्गदर्शन करतानाचा हा एक व्हिडिओ सध्या समोर येतोय। 2026 होय, मला डॉक्टर व्हायचं आहे। मला माझ्या स्वप्नाशी तडजोड करायची नाहीये। मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं आहे। विद्यार्थ्यांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी आरसीसी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज बेटा। आम्ही एनसीईआरटीची एक पण लाईन सोडणार नाही बेटा। प्रत्येक पेजवर आम्ही क्वेश्चन तयार करू आणि तुम्हाला प्रोव्हाइड करू बेटा। तर तुम्ही तेवढे क्वेश्चन्स व्यवस्थित केअरफुली केलात तर नक्कीच विजेता होचाल आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करचाल। काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आमची? आता आपण सगळ्यात महत्त्वाचं टाइम टेबल रिशेड्यूल करत आहोत, कारण जवळपास 1 महिना आपल्याला मिळतोय। त्याच्यानुसार आपण टाइम टेबल परत रिशेड्यूल आपण करत आहोत। तो नवीन टाइम टेबल पण आपण सगळ्यांनी स्ट्रिक्टली फॉलो करावा। आपली 17 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट नोट्स वाचा, पहिलं काम। सेकंड काम, जे आपले टॉपिक्स वीक आहेत ते परफेक्ट आणायच्या मागे लागा। ज्या गोष्टी विसरतात त्या परत परत वाचा। फिजिक्सचे फॉर्म्युले, केमिस्ट्री फर्स्टचे फॉर्म्युले, ऑर्गॅनिकच्या रिएक्शन डेली पाहायला पाहिजे। इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डेली पाहायला पाहिजे। मला असं वाटतंय की पेपर झाला की 2 ते 3 तास पेपरचं अनालिसिस करा। आतापर्यंत जेवढे पेपर झाले याचा बंच करून घ्या। ते पेपर पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा। जवळपास आपण बघा 36,000 प्लस MCQ ची प्रॅक्टिस करून घेतली बेटा। 36,000+. माझ्या मते 12,000 MCQ जर आपण सॉल्व्ह केले तर कसला मुलगा डॉक्टर होतो। आपण 36,000 MCQ ची प्रॅक्टिस करून घेत आहोत। अजिबात घाबरू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।